नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुमच्या पण घरामध्ये सतत काही ना काही अडचणी आहेत का? पैसा कमवण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र मेहनत करता, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते का? घरात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे असे वाटत असतानाही छोट्या-छोट्या कारणांवरून वाद, भांडणे आणि गैरसमज वाढतात का? जर असे होत असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला नारळाशी संबंधित एक असा पारंपरिक उपाय सांगणार आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहीत नाही. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण श्रद्धेने आणि विश्वासाने केला जातो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होवो, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत. मंडळी, आपल्या घरामध्ये नारळाला श्रीफळ म्हटले जाते. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये नारळाला विशेष स्थान दिले गेले आहे. कारण नारळ हे शुभतेचे, पवित्रतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक मोठ्या पूजेमध्ये, यज्ञामध्ये, गृहप्रवेशमध्ये किंवा मंदिरामध्ये नारळच का वापरला जातो? कारण आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की नारळ हे संपूर्णतेचे प्रतीक आहे. बाहेरून कठीण आणि आतून निर्मळ, अगदी माणसाच्या जीवनासारखे. आजकाल अनेक लोक सांगतात की घरात पैसा येतो पण टिकत नाही. काही जण म्हणतात की नोकरी मिळते पण बघा टिकत नाही. काही लोकांना व्यवसायामध्ये सतत अडथळे येत राहतात. काहींच्या घरात आरोग्याच्या समस्या संपत नाही, तर काही जणांच्या घरातील वातावरण दिवसेंदिवस जड आणि तणावपूर्ण वाटू लागते. अशा वेळी सर्वात आधी आपल्या स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण करावी लागते. देवाचे स्मरण करावे लागते आणि मनामध्ये चांगले विचार ठेवावे लागतात. मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट दिवसांना विशेष महत्त्व दिले आहे. अमावस्या, पौर्णिमा, सोमवार, शनिवार आणि इतर काही तिथी या आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी अनेक लोक देवपूजा, दानधर्म आणि विविध पारंपरिक उपाय देखील करतात. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सांगणार असलेला हा उपाय नारळ आणि कापूर याच्या साहाय्याने केला जातो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक संपूर्ण नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असावे, फुटका किंवा खराब नारळ नसावा. त्यानंतर एक स्वच्छ ताट घ्या. त्या ताटामध्ये नारळ ठेवा. देवघर स्वच्छ करून दिवा लावा. धूप आणि अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करा. आता काही क्षण डोळे मिटून बसा. स्वामी समर्थांचे स्मरण करा. तुमच्या मनामध्ये ज्या काही चिंता आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा. मंडळी, उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धेपेक्षा मोठा नसतो. मनामध्ये शंका ठेवू नका आणि मनामध्ये शंका ठेवून केलेली कोणतीही पूजा पूर्ण फलदायी वाटत नाही. त्यामुळे उपाय करताना मन पूर्ण शांत, स्वच्छ, स्थिर ठेवा. आता त्या नारळाजवळ 5 भीमसेनी कापूर वड्या ठेवा. त्यासोबतच 7 लवंगा आणि थोडे काळे तीळ ठेवा. या वस्तू आपल्या परंपरेमध्ये पूजेसाठी वापरल्या जातात. यानंतर मंडळी, देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना करा, हे स्वामी, आमच्या घरातील दुःख दूर करा. आमच्या कुटुंबाला आरोग्य, आनंद आणि समाधान द्या. आमच्या घरामध्ये प्रेम आणि एकता कायम राहू द्या. मंडळी, अनेक वेळा आपल्याला वाटते की जीवनामध्ये काही चांगले घडत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक संकटानंतर चांगला काळ येतो. फक्त श्रद्धा, संयम आणि प्रयत्न सोडू नका. आता पुढे आपण नारळ मुख्य उपाय कसा करायचा, कापूर कसा वापरायचा, कोणती विशेष प्रार्थना करायची आणि तसेच हा उपाय केल्यानंतर नारळाचे काय करायचे याबद्दल सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागामध्ये मी तुम्हाला संपूर्ण विधी सविस्तर सांगणार आहे. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत नारळाचा मुख्य उपाय. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि विश्वास बघा, कारण कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धेशिवाय पूर्ण होत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी शांत वातावरण असू द्या. देवघरासमोर किंवा घरातील स्वच्छ जागी बसावे. मंडळी, तुमच्या समोर ठेवा नारळ, कापूर, लवंगा आणि काळे तीळ तयार ठेवावेत. आता सर्वप्रथम एक कापूर वडी प्रज्वलित करा आणि ती नारळावरती किंवा नारळासमोर ठेवावी. कापूर जळू लागल्यानंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करावा. ज्यांना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल त्यांनी आपल्या आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे. पहिली कापूरवडी जळून संपत आली की दुसरी ठेवावी. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी अशा प्रकारे एकामागून एक अशा आपल्याला 5 कापूरवड्या जाळाव्यात. मंडळी, हा उपाय करताना घाई करू नका. अनेक लोक
घाईघाईने पूजा करतात आणि लगेचच उठून जातात. पण काही वेळ शांत बसून देवाचे स्मरण करणे खूप महत्त्वाचे असते. कापूर जळत असताना मनामध्ये तुमच्या सर्व अडचणींचा विचार करा. तुमच्या घरातील आर्थिक समस्या, आरोग्याच्या अडचणी, तुमच्या शिक्षणाची चिंता, व्यवसायातील अडथळे, नोकरीतील समस्या किंवा मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती सुद्धा देवासमोर व्यक्त करा. मंडळी, आपल्या पूर्वजांचे असा विश्वास होता की जेव्हा माणूस मनातून प्रार्थना करतो तेव्हा त्याचे मन हलके होते आणि त्याला नव्या आशेची शक्ती मिळते. कापूर पूर्ण जळून झाल्यानंतर त्या नारळावर दोन्ही हात ठेवून 3 वेळा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे म्हणावे. यानंतर काही क्षण डोळे मिटून बसावे. मंडळी, अनेक घरांमध्ये एक परंपरा पाळली जाते. त्या परंपरेनुसार त्या नारळावर घरातील सदस्यांनी हात जोडून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. लहान मुलांनी देवांचे नाव घ्यावे, कारण घरातील सकारात्मक वातावरणाची सुरुवात घरातील सदस्यांपासून होते. यानंतर हा नारळ देवघरात किंवा देवासमोर रात्रभर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हा नारळ एखाद्या पवित्र वृक्षाखाली ठेवावा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा. काही लोक मंदिरातही नारळ अर्पण करतात. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार यापैकी कोणताही मार्ग निवडू शकता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता मी तुम्हाला आणखीन एक छोटासा पारंपरिक उपाय सांगते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बघा, संध्याकाळी तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका. हा दिवा लावताना घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदावा अशी प्रार्थना करा. आपल्या परंपरेमध्ये मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच घराचा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये दिवा लावावा. तसेच जर गुरुवारी आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करावे. मंडळी, काही लोक फक्त उपाय करतात पण जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आवश्यक गोष्टी करत नाहीत. लक्षात ठेवा, देवांवर श्रद्धा असावीच, पण त्यासोबतच मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले वर्तन देखील आवश्यक आहे. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा आदर करा. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. गरजूंना मदत करा. भुकेलेला अन्न द्या. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. गाईला चारा द्या. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करतात. अनेक वेळा माणूस निराश होतो कारण त्याला वाटते की त्याच्या आयुष्यात काही चांगले घडत नाही. पण लक्षात ठेवा मंडळी, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. प्रत्येक संकटानंतर चांगला काळ येतो आणि फक्त विश्वास ठेवायचा आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहायचं आहे. आपले चांगले कर्म सुरू ठेवायचे आहेत आणि जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जायचे आहे. आज आपण नारळाचा जो पारंपरिक उपाय जाणून घेतला तो श्रद्धेने करा, पण त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार आणा. कारण जेव्हा श्रद्धा, सकारात्मकता आणि मेहनत हे तीनही एकत्र येतात तेव्हा माणसाच्या जीवनात मोठे बदल घडू लागतात. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, कारण स्वामी महाराजांमुळे आपला प्रत्येक दिवस सुखाचा जातो. आपले संकट टळत असतात. ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे राहतात. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी स्वामींच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करते. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आणि मंडळी, आपल्या चॅनेलवरती आमुष्याबद्दल भरपूर व्हिडिओ मी अपलोड केले आहे. ते पण तुमच्या खूप उपयोगी पडतील. ते पण सर्वांनी चेकआउट करा. तर धन्यवाद. काळजी घ्या मंडळी. श्री स्वामी समर्थ.